बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले आत्माराम हृदय आले सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली आनंदी आनंद आनंदी आनंद पाहे तिकडे हा गोविंद सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली निळा म्हणे मी निष्काम निळा म्हणे मी निष्काम परिपूर्ण आत्माराम सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली विठ्ठला बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले आत्माराम हृदय आले सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली पांडुरंगा करू प्रथम नमना ओ पांडुरंगा करू प्रथम नमना हे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाधानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री सद्गुरूंचे धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायांचा काय व्हावे उतराई त्यांचे चरणी माझे डोई मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची आता नमो शिव छत्रपती आता नमो शिव छत्रपती तुमचे पाय माझी चित्ती
तुम्हा प्रार्थनेते कथेशी आरंभिता होतसे. शरणा शरणा जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा मज दावा व्यासोभटा. विठ्ठला बरवे झाले आत्माराम हृदय आले. सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली. प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या जन्मोत्सवानिमित्त चालत असलेला कंडहरणम सप्ताह वर्ष 5वं आज 3ऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प. ज्यांच्या मृदंगावर संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो. एका वाक्यात जर सांगायचं झालं तर पखवाजाच्या बाबतीत ज्यांचं कोणी हात धरू शकत नाही, धरू वाटलं तर पायच धरावं लागतील असं गुरुवर्य आसारामजी महाराज साबळे यांच्या कृपेने माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला. बऱ्याच जणाला माहिती मी कधीच कोणाचं कौतुक करीत नसतो. लोकांना वाटतं ह्यांचं काय वशील आहे काय की, पण खरं सांगू का, माझ्याही जीवनाला पहिल्यांदा जी टॉकेजला जर कोणी नेलं असेल तर गुरुवर्य आसारामजी महाराज साबळे. माझ्यासाठी एकदा त्यांच्या निमित्त टाळ्या वाजवा. आणि गुरुजी म्हणून हा अभंग आज बरवे झाला निवडला. ह्याला फार मोठं कारण आहे, पुढे गेल्यावर बघू आपण. या अखंड हरिनाम सेवेसाठी उपस्थित असणारे तुम्ही सर्वच गुणीजन टाळकरी माळकरी मंडळी, क्षमा करा महाराज मंडळी, कुणाचंही नाव घेत नाही, पण तुम्ही पांडुरंगापेक्षा कमी नाहीत. तुमच्यातच पांडुरंग समजतो. एकदा सर्वांचं दर्शन घेतो, 5-10 मिनिटाचा वेळ वाचवतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी उच्चारलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य निळोबराय. आणि निळोबराय तुम्हा आम्हाला म्हणतात बरवे झाले. काय झालं कुणाचं? निळोबराय या अभंगातल्या एका शब्दाची पुनरावृत्ती करतायत, त्याला द्वितीय म्हणतात. बरवे झाले आत्माराम हृदयी. काय पुढं होते का नव्हती? पहिले मामा पहिलं होतं का नव्हतं? हे सगळं आपण ठेप्याठेपण पुढे बघत जाऊ. आता गोड आहे का? निळोबरायने या अभंगातलं स्वतःच्या आयुष्याचं बर्व कसं झालं सांगितले. मायबाप सकल संतान जगाचा मालक भगवान पंढरीश परमात्म्याची सेवा केली. मान्य का तुम्हाला? सगळ्यांनी कुणाच्या दर्शनाची आस मागितली? कुणाची भक्ती केली? पांडुरंगाची. कुणाचं दर्शन व्हावं वाटलं? पांडुरंगाचं. आता आपल्याला झालं का नाही, होईल का नाही माहित नाही, पण ज्यानं पांडुरंगाला बोलवलं नाही, ज्यानं पांडुरंगाच्या दर्शनाची अपेक्षा केली नाही, तो जगाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा न बोलवता जर कुणाच्या दारात उभा राहिला असेल तर माझ्या निळोबरायाच्या दारात उभा. देव दारात येऊन उभा राहिलाय आणि जगाचा मालक भगवान परमात्मा निळोबरायला सांगतायत, निळोबराय मी आलोय. मी म्हणजे कोण? पांडुरंग परमात्मा बोलतोय महाराज. निळोबराय मी आलोय. निळोबराय म्हणले तू कोण? ऐका बर का गोड, तू कोण? मी पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे. अरे देवा, तू जरी पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा असेल, पण देवा मी तुला बोलवलं निळा म्हणे देवा. हे निळा म्हणे देवा. Money!
माय बापा देवा, आम्ही तुझ्या धावा केला नाही, तू न बोलवता आलाय. कसा आलाय? मी तुला बोलवलं का देवा? जगाचा मालक निळोबराया संघ बोलू लागले. गोड आहे का बरं का दादा? निळोबराय, ज्यांचा धावा तुम्ही करताय ते तुकोबराय सदैव वैकुंठाला गेलेत. बरं निळोबराय, जे तुकोबरायांचं कडे काम होतं ते काम आम्ही तुमचं करू. आता काय अडचण आहे का? निळोबराय म्हणले देवा तू फसवतोय. तू काय करतोय? फसवतोय. जे तुकोबरायची कृपा आहे, तुकोबरायकडचे माझं काम आहे ते तू करू शकत नाही. देव म्हणला निळोबराय असं कसं का म्हणतात? 2 पुरावा सांगितलं. किती? 2. वारकऱ्यांसाठी पुरावा सांगतो. पहिला पुरावा आहे का? भगवान कृष्णाचा मित्र कोण होता? सुदामा. कोणत्या गाडीत फिरायचा? फॉर्च्युनर मध्ये. 5 स्टारला राहायचा तो सुदामा. सुदामा कशावर फिरायचा? चलत. मित्र कोणाचा? अरे ग्रामसेवकचा मित्र यशस्वर फिरतोय, सरपंचचा मित्र बुलेटवर फिरतोय, आमदारचा मित्र बोलेरोत फिरतोय आणि खासदारचा मित्र स्कॉर्पिओत फिरतोय. मान्य का नाही तुम्हाला? मान्य का? जर खासदारचा आमदारचा मित्र स्कॉर्पिओत फिरत असेल तर माझ्या कृष्णाचा मित्र कशात फिरला पाहिजे? मायबाप निळोबराय जगाच्या मालकाला सांगतात देवा तो थांब, तुम्हाला फसवतोय. अरे ज्याचा मित्र सुदामा आहे, अरे सुदाम्यानं तुझ्याशी सख्य भाव केला, मैत्रीचं नातं जपलं, पण त्या सुदाम्याच्या पदरामध्ये काय पडलं सांग पांडुरंगा? अरे त्याच्या घरी आज काय खाल्लं तर उद्या काय खाऊ याची पंचत होती. आणि सांग पांडुरंगा, ए कृष्णा, जर तो सुदाम्याच्या आयुष्याचं बर्व करू शकला नसेल तर निळोबरायाच्या आयुष्याचं काय बर्व करशील? जगाच्या मालकाने युक्तिवाद चालू केला. निळोबराय भक्तीचं नातं वेगळं असतंय आणि मैत्रीचं नातं वेगळं असतंय. निळोबराय संसाराचं नातं वेगळे आणि परमार्थाचं नातं वेगळे. तुम्ही चुकताय निळोबराय. सुदामा आणि कृष्ण ही मैत्रीचं नातं आहे. पण निळोबराय एकनिष्ठ शिष्य आहेत. ते म्हणे देवा दुसरा पुरावा सांगतो ऐक. सांग देवा, आजपर्यंत तू कुणाच्या कीर्तनात नाचला? कुणाच्या? मोठ्याने म्हणायचं, मी बाहेर आहे. देवा तू नामदेवाच्या कीर्तनात नाचला. सांग देवा, आजपर्यंत कुणाच्या हाताने नैवेद्य खाल्ला? पांडुरंगा तू निका नाचला नाही रे, पितांबर फिटेपर्यंत नाचला. देवा अरे ज्याच्या संग तू बोलत होता, ज्याच्या संग चालत होता, नव्या नव्या पांडुरंगा ज्याच्या संग खेळत होता, तो त्याच्या आयुष्याचं बर्व करू शकला नाही. निळोबरायाच्या आयुष्याचं काय करशील? अरे आळंदीच्या मुलांना कळालं पंढरपूरचे नामदेव महाराज खूप गोड कीर्तन करतात. 7 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानदादाला सांगावं, दादा त्या पंढरपूरच्या नामदेवाची तारीख घे बर का, आणि आळंदीहून पंढरपूरला निरोप यावा. आणि नामदेवानं पांडुरंगाच्या जवळ जाऊन विचारावं, गुरुजी देवा आळंदीच्या सप्त्याची तारीख आली पण पोरं बारकीच आहेत, तारीख घेणारी कोण आहे ती? जाऊ का नको? कोण विचारतय? नामदेव महाराज. कोणाला? जगाचा मालक गालात हसला. नामा अरे तारीख घेणारी पोरं जरी बारकी असली तरी तुझ्या आयुष्याचं बर्व करणारीत. आपला शब्द कोणता चाललाय? आणि आपण पहिल्याच शब्दावर कीर्तन संपवणार आहे. ह्याचा बी तुम्हाला ठेपा माझा पहिला माहिती आहे. मला सगळा अभंग सुटत नाही, फक्त बरवे झाल्यावरच कीर्तन होणार. नामा जरी तारीख घेणारी मुलं लहान असतील पण तुझ्या आयुष्याचं बर्व करतील. मजल दल मजल करत नामदेव महाराज आळंदीला गेलं. नामदेव महाराजाचं कीर्तन होतं.
संपूर्ण मावळ प्रांत जमला होता. गोड नामदेव महाराजांनी कीर्तन केलं आणि 7 वर्षाच्या मुक्ताईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका ह्यात कुणाकुणाच्या आयुष्याचं बरोबर झालंय जरा बघा. सगळ्यांचं बरोबर झालं पण नामदेव कच्चा होता. इतिहास सांगत बसत नाही. नामदेव महाराजाला राग आला, उपारनं खांद्यावर टाकलं, पंढरपूरला आला आणि जगाच्या मालकाला भांडू लागला. देवा, अरे मी तुला सांगितलं होतं ती मुलं लहान आहेत. अरे ज्याच्या हातानं तू खातो, ज्याच्या संग तू बोलतो, ज्याच्या कीर्तनात नसतो त्यालाच ते मुक्ता म्हणते देव कळाला नाही. काय म्हणणं गावले तुमचं? संपलं कीर्तन. नामदेवाला देव कळाला होता का नव्हता? असं नाही, कळाला का नाही? कुठं होता देव? अय मावशी, कुकू कुणामुळे असलं सांगणार नव्हतं गुरुजास, तुम्ही इथे म्हणल्यावर. कुकू कुणामुळे? कुकू म्हणा की मालकामुळे. सवासण्याचं कुकू कुणामुळे येतं? मालकामुळे. बरोबर का? आणि पोळ्या कोण खात? मालक मेळा शिळ्या तुकड्यावर. त्यांना असलंच लागतं. जरा आता बिभीषण बोई मोठी माणसं दिसली म्हणून म्हणलं तासाने चालावा. त्यांना वाटायला नको लागा कोळगावचं लय फाटे आणतं काय म्हणून जरा तास धरलं होतं मी सुरुवातीला. ऐका जरा ऐका. महिला मंडळ, देव कळाला का देव? अय बाई आधी का आई आधी? अय कोपरा लगा जिलबी मग सणा सणा हानीत होता हो की तुम्ही. बाई आधी काय आधी? कोण? बाई काय आधी? कोण आधी? कोण? खावा उद्या पंक्तीला लाडून मग काय आधी आई असती होई. अरे एखाद्या कुमारिकाचं लग्न झालं, तिचं रूपांतर बाईत होतं, आईत होत नाही. प्रत्येक मुलगी बाई होईल पण प्रत्येक बाई आई होईल असं सांगता येत नाही. आई होण्यासाठी एक संतती होणं गरजेचं असतं. आलं का लक्षात? मग अगोदर कोण? बाई, नंतर कोण? आई. ह्याला बी वारकरी संप्रदायात पुरावा आहे. ज्ञाना नानाबाई माझी अनाथाची माय, 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 नानाबाई माझी अनाथाची माय. एका जनात पाय बंदितासे, एका जनात पाय बंदितासे, एका जनात पाय बंदितासे, बंदितासे बंदितासे बंदितासे. न पाहे याची कोणाचा विचार, न पाहे याची कोणाचा विचार. जनार्दनी पाय बंदितासे, एका जनार्दनी पाय बंदितासे, एका जनार्दनी पाय बंदितासे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, माय न माय याचे डोळाचा विचार, विचार डोळाचा विचार. बाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय बंदितासे, एका जनार्दनी पाय बंदितासे, एका जनार्दनी पाय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय बंदितासे, एका जनार्दनी पाय, एका जनार्दनी बंदितासे. टाळी वाजवा एकदा. वाह. ज्ञाना बाई. आणि मग ज्ञाना आता ऐका. निवृत्ती दादानं ज्या वेळेस अवांतर वाक्याने अनोबरायला दिलं,
बाई झाले आणि महावाक्याचा बोध दिला आई झाली. बाई होऊन मरावं का आई होऊन मरावं? मरायचं तर दोघीला बी. जसं व्यवहारामध्ये आई उपाधीला किंमत आहे तसं परमार्थामध्ये माय उपाधीला किंमत आहे. देवा, त्या नामदेवाला देव कळाला का नाही? तुम्ही म्हणले कळाला. मग कळाला असता तर औंड्या नागनाथला कशाला पाठवला? बरोबर आहे का? माझं चुकतंय काय? कुठं पाठवला? गोड सांगतो ऐका. ह्या विद्यार्थ्यानं कोणत्या देवाला नवस केलं? पकवाज वाजवाईन बरं झालं. त्याचा नवस मी फिडीन पट्ट्या. काय बी नवस बोलतो. चल काय बोलाय ती बोल. सोन्याची टोपी हो आपण. गावात सोन्या पोरग आहे का? तुझं नाव सोने. तुझं नाव सोने आहे का? मग तुझी टोपी वाहून काय करायचं? मग कोणाच्या व्हायचं? ऐका, कोणत्या देवाला नवस केलं पकवाज वाजवाईल? याला जर पकवाज वाजवायचा असेल, याच्या आयुष्याचा जर बर्व करायचा असेल तर गुरुवर्य आसाराम साबळे महाराज करू शकतात. देव करू शकत नाही. माझं पुण्याला कीर्तन होतं गुरुजी पिंपळे निलखला. मोठा कार्यक्रम होता आणि तिथल्या एका पोराचा 70,000चा पकवाज होता. जो त्याला सोन्याचं गट्ट होतं. कशाचं गट्ट होतं? हसू नका मावशी हो, आपल्या सप्त्यात बरं आहे. अजून काय काय जागा बुरकांड असते ती, आणि काय काय गावाला बुरकांड नाही मिळव चिपा असत्या. आपल्यात गुरुजीत मन बरं चाललंय ना. आपण मी कावाची पियावर येऊ काय सांगू. मला तर एक पट्टा म्हणला त्याला लाव काय, त्याला काहीतरी लावायचंय म्हणला. सोन्याचं गट्ट 70,000चा पकवाज होता आणि पकवाजा फॉर्च्युनर मधनं आलता. मी पंचवाला बाबा पिंपळे निलखचा सप्ताह आणि म्हणलं महाराज वाजवा की. हे पकवाज वाजवाय नाही. मग काय तू गळ्यात बांधून फिरतो का? वस्तू मिळण्यापेक्षा वस्तू वापरता येणं महत्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगतो, गुरुजी क्षमा मागून बोलतो. तुम्ही ज्याला पावडर लावता ते कातड माणसाचं का जनावराचं आहे? जनावराचं का नाही? तुम्ही चेहऱ्याला कमी पण त्या कातड्याला पावडर जास्त लावताय. कोणत्या? जनावराच्या. म्हणजे स्वतःच्या कातड्यापेक्षा कोणत्या कातड्यावर लय प्रेम आहे? जनावराच्या. एक वेळेस तुम्ही महाराज लोकांच्या पाया पडणार नाही, दिवसातनं 3 वाटायला विताय, पण तुम्ही त्या कातड्याच्या पाया पडणार. कोणत्या? जनावराच्या. कशामुळं? जनावराचं कातड पवित्र आहे का अपवित्र आहे? काय पवित्र आहे? मी पाया पडतो म्हणलं की पवित्र. काय पवित्र आहे? मग बरं घरात आणून ठेवीत नाही तुम्ही का की पवित्र आहे? अरे जनावराचं कातड अपवित्र आहे, पण जनावराच्या कातड्याला योग्य ठिकाण सापडलं, कातड्याची किंमत वाढली. आणि आपल्या कातड्यांना अजून ठिकाण सापडलं नाही, आणि ठिकाण सांगा गेलो ती गुंड उचलते. तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचं? देव आम्हाला कळालाच नाही माय बाप, आणि देव न कळाल्यामुळे आमच्या आयुष्याचं बरोबर झालं नाही. अय महिला मंडळ, नवऱ्याने बायकोच्या पाया पडावं का बायकोने नवऱ्याच्या पडावं? माणसात म्हणतोय, घरात त्या नवराच पडतोय. मग महाराज असू नाही तर गायक असू नाही तर वादक असू नाही तर कोणी असू, आणि पडतो का न पडतो ऐकायचं असेल तर प्रकाश बाबा साठ्याचं कीर्तन ऐक. कोण पडतं? महाराजच पडते. अय नवऱ्याला बायकोच्या पाया पडावं का बायकोने नवऱ्याच्या पडावा? पाठदेशी बोला इथंच. कोणी पडावा? हे झाला तुमचा काळ, आताचा काळ. अय बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं आणि नवऱ्याने निकी बायको फोकाने हाणावा. मस्त. बरं बरं, घरी जायचं नाही काय? ऐका अय सज्जनांनो, रोकडे महाराज पुरावा किशात घेऊन फिरत असतो. मी बिगर पुराव्याचं एक बी वाक्य टाकीत नसतो. ऐका, इन कॅमेरा सांगतो, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बायकोच्या पाया पडसाल आणि ज्या दिवशी तुम्हाला बायको न दिसता रामतत्व दिसल, त्या दिवसापासून तुमचा परमार्थ सुरायला लागला असं सांगतात. आणि तुम्ही म्हणताल महाराज याला पुरावा काय? पंढरीच्या लोका पाया पडे जन
चलो नाही अभिमान पाया पड ध्यान एकमेका पाया पड ध्यान एकमेका पंढरीच्या लोक नाही अभिमान पंढरीच्या लोक नाही अभिमान पाया पड एकमेका पाया पड ऐका माय बाप, परमार्थाची जर पहिली बाजू काय असेल तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर. रातभर भजन केलं, कुत्रा आलं म्हण टाळ फेकून आणलं. होय, आमच्या गावात सप्ताह चालू केलता गुरुजी, बंद बी पाळला, आपणच चालू केलता. म्हणा तुम्हीच बंद पाडला का? माणसं महाग म्हणण्यापेक्षा आपणच सप्ताह चालू केलता. आणि एकाचं नाव टाकायचं राहिलं आणि मी त्याला बोलवाय गेलो. म्हणलं बाबा मी पुण्याहून आलतो, नुकताच नोकरी सोडून गावाकडे आलतो. नोकरीत काय माझ्या नव्हती. त्याला म्हणलं चल बाबा सप्ताह आहे गावात. माझं नाव टाकलं का म्हणला. ज्याचे नाव टाकले त्यालाच बोलव म्हणला. पुढच्या वर्षी मी त्याचं नाव टाकलं गुरुजी. आता गुरुजी सांगा, दुसऱ्या वर्षी नाव टाकल्यावर नाव वर येईन का खाली येईन? खाली. मी त्याला पत्रिका दाखवाय गेलो. योग म्हणे पत्रिका, योग तुझं नाव काय रो बाबा दावतो म्हणला. टाकून टाकलं, सगळ्या गावाच्या खालून टाकलं मला. खरं सांगू का परमार्थ कसा असावा सांगतो तुम्हाला. मृतंगावरती थाप आणि टाळाचा जय घोष कानावर आल्याबरोबर जो वारकरी भजनाला जाऊन बसतो तो खरा हाडाचा वारकरी. आमच्या गावात सप्ताह कमी कुस्त्यालय असतात, आता त्या बी बंद पडल्या. शेवटची कुस्ती 1.25 लाखाची असायची. म्हणून आमच्यातल्या एका माणसाने म्हणला जोर वर्षी 1.25 लाख बाहेर जाते. आता तुमच्यातली म्हणली असतील काय पोरं नाचत यार. एखादी आई कोपऱ्यात बसून बसून म्हणली असेल माझा बी पप्या असा नाचला असता ग. लुडो खेळायचं बंद कर की घरात त्याला. तुला पप्प्याच्या हातात मोबाईल देताना बरं वाटलं. ए दादा हो, पाया पडून सांगतो, माझं वाक्य कुठल्या तरी कोपऱ्यात लिहून ठेवाई. येणाऱ्या काळामध्ये याच वारकऱ्यातला एखादा वारकरी तुमच्या धर्म मंडपामध्ये कीर्तन करील आणि तुम्ही सगळी दक्षिणा देऊन याच वारकऱ्याच्या पाया पडतील. ही वारकरी संप्रदायाची ताकद. कोल्हापूरला पोरग पाठवलं, 1.5 क्विंटल पोरग भरायचं गुरुजी. लाल गाजरावनी पोरग झालं, लाल गाजरावनी. आम्हाला वाटलं 1.25 लाख हानता गड्या हीच. मी आम्हाला 25 आपल्यातर्फे, गावचा अभिमान असावा माणसाला. कुस्ती पुकारली, हलकी वाजली आणि बाप तवर 3 गुंड्या काढून फडात येडा आणायचा. कोण येणार आहे कुस्तीला? पोरग यायचे. आणि तिकडं पोर लंगूट लावला की थर 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 थर. बाप म्हणला काय झालं? मला दादा कुस्ती सोडून मला काय बी सांग. मग बापाला मुंडक्यावर टाकतो. अरे जगाच्या मालकाला, त्या भगवंताला भक्तीच ओळखता आली नाही, देवच ओळखता आला नाही. मग मी तुम्हाला सांगितलं, हा काय सांगितलं तुम्हाला? नवऱ्याच्या पाया पडावा का बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावा? अरे सगळ्यांनी एकामेकाच्या पाया पडावं. तुमच्या आतमध्ये बी आत्मा आहे आणि आमच्या आतमध्ये बी आत्मा आहे, गाढवाच्या आतमध्ये बी आत्मा आहे आणि कुत्र्याच्या आतमध्ये बी. ह्याला पुरावा देऊ का? चला पैठणला. कुठं जायचं? पैठणला. नाथबाबा तीर्थयात्रा करून आलं होतं आणि 5-6 शिंडीवाली नाथबाबा संघ होती. गाढव पाण्यामुळे व्याकुळ झाले. सगळी गाढवाला वळसा देऊन गेली, पण माझ्या नाथबाबानं गाढवाला तीर्थयात्रेतलं पाणी पाजलं. सगळी म्हणली नाथबाबा 3 वर्ष यात्रा केली आणि गाढवाला पाणी पाजलं, काय उपयोग आहे? नाथबाबा म्हणलं इथं गाढव नाही, फक्त गाढवालाच गाढव दिसते. तुमच्या लक्षात आलं का? अरे देव नाही असं ठिकाण आहे का? देवा, नामदेवाच्या आयुष्याचं तू बर्व करू शकला नाही, मग माझ्या आयुष्याचं तू बर्व काय करशील सांग? नामदेवाला स्वतःचं आयुष्याचं बर्व करायला औंढ्या नागनाथाला जावं लागलं, इसोबा खेचरचे पाय धरावे लागले, तवा नामदेवाच्या आयुष्याचं बर्व झालं. पांडुरंगा, माझ्या आयुष्याचं बर्व करायची ताकद फक्त तुकोबरायमध्ये. आणि ते कोणत्या रीतीनं? 3 रीत सांगितली. जे सुरुवातीला असतं त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. कोणतं वाक्य?
अवांतर. अवांतर वाक्य म्हणजे काय? देव आहे, देव आहे, देव आहे असं म्हणणं अवांतर वाक्य. आणि महावाक्याचा बोध झाल्यावर तो देव कसा आहे अनुभव आले अंगा ते या जगा. आणि महावाक्याबरोबर तत्मसी वाक्याचा जेव्हा बोध होतो जीवाला सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती होती. सोप्या भाषेतनं सांगतो तुम्हाला, पटल रुजल असं सांगतो, ऐका जरा गोड ऐका. जुन्या काळामध्ये नांगूर असायचा. नांगूर कळतो का? आता नांगूर कशाचा आहे? ट्रॅक्टरचा आहे. उठाड आलं की उठाड आलं की त्याचा हातच असतो सारखा असा, जो आपल्यावरच काय करतो कुणाला ठेवा असं करतो. 6 बैलाचा नांगूर धरलाय. एवढा नांगूर ऐकन घरी जावा. आता बाज झालं लय कीर्तन करण्यात तर काय मजा नसते. गुरुजी गावा गुरुजी पोटापुरतं करायचं आपलं. काय मी आल्यावर संघ न्यायचं कुणाला? होय गावाले. 6 बैलाचा नांगूर धरलाय. किती बैलाचा? 6. मग सगळ्यात सरळ चालणारा बैल पुढे झोपायचा का मागं झोपायचा? कशामुळं? पुढचीच बैल येऊन करायला लागली हो. मागच्याला तासाला येऊन देण्यात येत. आता ती 6 बैलाचा नांगूर आहे. शेतकरी 3 आहेत. एवढं ऐका, बैल 6. सरळ चालणारा बैल पुढं आणि कुचार बैल कशाला? काय काय बैलात बिलय फरक आहे बघा. काय काय बैलांनी मिली पण अंगाला कासरा लागून घेतला नाही. तुम्ही शेतकऱ्याचा, मी शेतकऱ्याचा. मालक म्हणला त्याच्या पाठीवर कासरा टाकू नका, त्याला कासरा खपत नाही. काय काय बैलाला असा कासरा टाकावा लागायचा, हाणायचं नाही भावा. काय कायला टिपूर दाखवायला लागायचं, काय कायला कवा भावा. काय काय बैल हासडाला भेटच नव्हती बघा. काय हाणायचं तेवढं हाण. मग त्या बैलाला रूम न उपसावा. काय उपसायचं? रूमनं. काय काय बैल रूमण्याला बी भेट नव्हती बघा. मालकाने रूमनं उपसलं, बैल निका. अय खरं का खोटं आहे? रोकडे महाराज खोटं कधी सांगत नसतो. ती बैलाच ह्यांना विचारा सगळं. नाही नाही गुरुजी बाबा मामाला ह्यातलं कोणी काय वाणीचं नाही. सगळी बैलावालीच माणसं आहे ती. काही काय बैल रुमण्याला भेट नव्हती. 6 बैलाचा नांगूर झोपलाय. सकाळी 8 वाजता नांगूर दापला आणि दापल्याबरोबर नांगूर उठाडा अडकला. कशाला? मालक लय तडपड्या होता. आता जी लय चाबर ती नांगूर धराय असते का बैल हाकाय असते? चाबर बैल आणि गाळमाट टाकडी गाळकडी. गोड बोलून सप्त्याला न्यायचं आणि गाळमाट्याला रातच्या 11च्या पुढे येणा गाळ्या द्यायचं. आणि पुन्हा त्याला म्हणायचं का तुला माझ्याशिवाय कोण सप्त्याला नेतो? ती म्हणलं का नाही, रातचं येणा खाली टीव्ही ना बायको मरती म्हणायचं. बैल दापली आणि दापल्या बरोबर नाडा ताटकन तुटला. तिन्ही शेतकऱ्याला चार द्या येत नव्हता. चार कळतो का? नाड्याला काय मानायची नसती? गाठ. गाठी तिकत ही मला तुला येते का? ती मला आपल्याला येत नाही. ती मला तुला येते का? आपल्याला बी येत नाही. तिघाला बी द्या येत नव्हती. पण गावातले एक जणाला चार द्या येत होता. हे तर किती लोकांना चार द्या येतो बरं? लय जर बोटवरी केली तर गाडीत तुटलेला नाडा मी पळतच आणीन जाऊ. गावातल्या माणसाला चार द्या येत होता. पण 2 लय फुगराट होती त्यातली. ती म्हणजे कोणाच्या शरण जातो हान सार बैल माग सारली बैल माग हान गाठ हानली गाठ आणि दाप मला बैल दापली ताट दापली ताट. 12 वाजता तिघ जाम खेळला गेली. कशाला? नाडा नवा नाही. संपला का नांगूर? काय कळलं ह्यातलं तुम्हाला? आणि तुम्हाला कळलं रे आम्हाला बोलित होय पुन्हा तुम्ही. आणि आम्हाला वाटतोय तुम्हाला कळावा. अरे तुम्हाला कळल्यावर आम्हाला कारखाना आहे पुन्हा असतो. आता नांगूर एवढा समजून सांगतो नीट ऐका. बैल किती? 6. बैलाची नावं राजा परभण्या परधान्या. होय काय करायचं त्यांची नावं? ती घ्या नावं लिहून. गुरुजी बैलाची नावं काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार. बैलाची नावं काम क्रोध
लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. मग यातला सगळ्यात पुढचा बैल कोणता असेल? अहंकार. देव होणं लय सोपे गाड्या हो. अहंकार घालला की देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. देव होणं सोपं आहे, फक्त काय घालवायचा? अहंकार. एक वाक्य अजून लिहू ठेवा गरीबाचं. ज्ञानानं देव भेटत नाही. ऋषी मुनींचा अभ्यास लय होता का? प्यांद्या सुदाम्याचा अभ्यास लय होता. वेद कुणी पाठ केलं? गवळ्यांनी वेद पाठ केलं का ऋषींनी? ऋषीला देवाचा नख दिसला का? पण गवळ्यांपासून हाकलून दिलं तरी देव गेला नाही का? देव ज्ञानानं भेटत नाही, देव प्रेमानं भेटतो. अहंकार नावाचा बैल पुढे झोपलेला आहे. आता शेतकरी किती? काय नाव असतील बरं शेतकऱ्याचे? घ्या लिहून. रज, तम आणि सत्व. रज, तम आणि सत्व. आता शंका अशी आहे, रजला नाही चार देता येऊ द्या, तमला नाही चार देता येऊ द्या, पण सत्वाला यायला पाहिजे. सांगू का? सत्व देव दाखवत नाही, पण देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. काय दाखवतो? मार्ग. शेतकरी 3, बैल 6, नांगूर 1. कोणता असा नांगूर? संसाराचा नांगूर. आणि आयुष्याच्या उठाडाला अडकलाय. कोणाचा अडकला नाही बरं? नाड तुटायची पाळी आली आता आपली. आता नाडा कोणता असेल तेवढं तुम्ही सांगा बरं. नायलांचा कशा असेल नाडा? अरे भक्तीचा नाडा आहे. कशाचा नाडा आहे? भक्तीचं. काय कायला इतका ना संसाराला उठाडाला अडकला आहे, त्याला वाटतं काय करावा आणि काय नाही. ऐका, भक्तीचा नाडा तुटल्यानंतर त्याला सुखाच्या आणि दुःखाच्या गाठी बांधून चालत नाही. त्याला सद्गुरूच्या आशीर्वादानं गुरु मंत्राचा चार मारावा लागतो, तेव्हा आयुष्याचं उठाड उचकत असत. निळोबरा म्हणतात, देवा या संसार रूपी उठाडाला उचकण्याची ताकद माझ्या तुकोबराईने दिलेल्या गुरु मंत्रामध्ये आहे. मग एका साधकाने पुन्हा निळोबरायला प्रश्न केला, निळोबराय तुमचं आम्हाला बर्व झालं, तुकोबराय तुमचं बर्व करतील आम्हाला हे मान्य आहे, पण आमची एक शंका आहे. काय शंका आहे? आत्माराम हृदय आले असं कसं म्हणता बरं तुम्ही? निळोबराय म्हणले कसं काय? तुम्ही असं कसं म्हणू शकता की आत्माराम हृदयी आले? आले का होते? देव हृदयात आहे का येतो? ज्याच्या हृदयात राम नाही त्याच्या पाहुण्याला फोन लावा लागतो. समजलं का तुम्हाला? यावं लागते बरं का? गेलं काय? गेलं नाही, पण अजून काय राहिलं? राम राहिला नाही की दुःखी उडती म्हणला. तुम्ही म्हणाला का मग दिवस आहे तोवर उठून तरी बसू? उठून बसलो काय जातो? जीव जातो. आमच्यातलं एक म्हातारा आपदत होतं मामा. त्याला दिवस उगवला की उठून बसवायचे आणि संध्याकाळ झाले की झोपवायची. पुन्हा दिवस उगवला की उठून बसवायचे आणि संध्याकाळ झाले की 6 महिने म्हातारं उठवलं आणि 6 महिने म्हातारं झोपिलं. म्हातारं नाही मेलं, उठवणारच मेला. येड्या हो, झाडाचं पान त्या भगवंताच्या हात सत्तेशिवाय हालत नाही. मग तुम्ही उठून बसलो, कुणाच्या हृदयातला राम जात असतो का? शंकेचं निरसन करतो आणि पुढे चलतो. ऐका निळोबराय, तुम्ही आले शब्द का बरं वापरला याचं कारण सांगतो. ऐका गोड ऐका. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहेच. जसं मावशाओ, तूप कुठं मिळतं? तूप कुठं मिळतं? तूप कोणत्या कारखान्यात तूप मिळतं मामा?
कोणत्या झाडाला तूप लागतं? अहो दूध तर गाय देते, मग दुधातलं तूप दिसतं का तुम्हाला? मग दूध किती दिवस टिकल बरं तुमचं? सकाळी काढलेलं दूध सकाळ संध्याकाळच्या डेअरी पुतूर दही होतंय, त्यात तसलं ती फेकावं लागतंय, तेव्हा तुझं पुन्हा दूध होतं. पण तूप किती दिवस टिकतं बरं पुन्हा? पण काय कायचं तूप बी आंबाट लागतं पुन्हा पुन्हा, त्याला कड देता आला पाहिजे. ऐका बरं का, जसं दुधामध्ये तूप आहे पण त्याला प्रक्रिया करावी लागते, तसं तुमच्या आमच्या हृदयामध्ये राम आहे, फक्त दूरदृष्टीने पाहावा लागतो. ऐका, आले शब्द प्रयोग काय केला एवढी शंकेचं समाधान करतो. ऐका, जुन्या काळामध्ये वय झाल्यावर माणसाला दिसत नव्हतं. कधी दिसत नव्हतं? आता पहिलीच्या पोराला माणसं म्हणतात जग सुधारलं. वय गुरुजी जग सुधारलं काय? तुम्हाला काय वाटतं जग सुधारलं? एक वाक्य बोलू का, रागील का माझं? अरे 80 वर्षाची माझी म्हातारी, अरे 80 वर्षाची माझी म्हातारी अजून मंदिरापासून जाताना डोक्यावरचा पदर पडून देत नव्हती. सत्य का? सत्य. पण काही लाईक मिळवण्यासाठी, काही व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी स्वतःची बायको नाचवावी आणि नवऱ्यानं व्हिडिओ शूटिंग करावा, इतका महाराष्ट्राचा दर्जा अजून घसरलेला नाही, हे लक्षात ठेवा. काय म्हणणं आहे तुमचं? लोक म्हणतात जग सुधारलं, बायकोला पिलू म्हणायला लागली, मग पोराला काय करडू म्हणतो काय? काय काय सासूला आई म्हणायला लागली, सासूला, मग बायकोला काय काय म्हणतो पुन्हा आईला पण. जग सुधारलं नाही दादा. खरं सांगू का, कमरीत केली कुत्री घरात घेतली ना आईबाप बाहेर काढली, एवढं जग सुधारलं बघा. याच्यापेक्षा जग सुधारलं नाही. सांगून जाईल दादा हो तुम्हाला, पाटाचं पाणी पिणारा 100 वर्ष जगला. किती वर्ष? पाटाचं पाणी पिणारा 100 वर्ष जगला आणि फिल्टरचं पाणी पिणारा 50व्या वर्षी मेला. मग जग सुधारलं का बिघडलं? तुम्ही घरी गेल्यावर ऐका, गोड सांगतो तुम्हाला, गोड सांगतो. ऐका, माणसं तर सहजासहजी कोणी बी कुणाला फसवायला लागले. आता गुरुजी लग्न जमवायचं बी लय अवघड झाले, खरंच लय अवघड झाले. जमवा का न जमवा ही बी कळना. अय मावशो, तुमची घरात मजा कधी? सून येऊस तोर का सून आल्यावर? कवर मजा आहे कवर घरात? सून येऊस तोर का सून आल्यावर? कधी? सून येऊस तोर. मग आलेली बरी का नाही आलेली बरी? आणि नवीन सून आली का, नवीन सून की म्हातारी सूनला आले दाबात घेती बरं का. सुनबाई हे कसं संभळलंय मलाच माहिती आहे. हे इस्त्यापेक्षा बेकार रे. कुणापेक्षा? इस्तू कसा असतो? इस्तू हातात धरलेला बरा. काय हातात धरलेला बरा? इस्तू. ही इस्त्यापेक्षा बेकार रे. ह्याला ऊन खपत. सून मनातल्या मनात म्हणली 6 महिने आधीच याचा हिसका मोबाईलवर बघितलाय, ह्याचा कवा कोळसा होतोय ती. सुनबाई बी आपली सासूची फिरकी घेती. आत्या ओ आत्या काय करतात बरं ते? अगं उलशिक जर भाकर करपली तर तोंडावर हाणते म्हणली ती, आणि भाजीला जर मीठ झालं तर डायरेक्ट रस्त्यावर फेकीत आहे. नेमके दुसऱ्या दिवशी बायकोनी स्वयंपाक केला आणि भाकर गॅसवर करपली. आई अशी बसली होती आणि ती आता जेवायला वाढीत होती. हो घ्या ना एक चपाती, घ्या ना एक चपाती. नेमकी करपलेली होती, करपलेली. आता आईला वाटलं ही काहीतरी म्हणल्याशिवाय, पोराला वाटत जाता म्हणावं तरी कसं. आई हिथं बायको हिथं करपी भाकर. पोराने डोकं लागला, मला आयो ए आयो. आई म्हणली काय र? करप्या भाकरत लक्ष्मी असती ना. ए आयो, ए कोपऱ्यातले आहे आयो, करप्या भाकरीत लक्ष्मी असती ना. आई म्हणली गिळ मुड द्या, तुझा कोळसा झालाय आता. आणि दुसऱ्या दिवशी नेमकं कालवण खराब झालं. आई म्हणली आज तरी काहीतरी बोलल. ती मला आयो रात्री आंतरवलीला कीर्तनाला गेलतो, लय घसा बसलाय. मी आज म्हणलं थोडं मीठ जास्त टाक. आई म्हणली गप मुड द्या, तुझा कोळसा झालाय. सांगू का दादा हो तुम्हाला? ऐका ऐका ऐका, या जीवनाचं कल्याण कधी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचं बर्व करून घ्याल. संसार कोणासाठी थांबलेला नाही आणि थांबणार पण नाही. पण ऐका, जर तुमचं वर्म चुकलं तर तुम्हाला फेरा पडल्याशिवाय राहणार नाही. आले शब्द प्रयोग का केला? कोणता? आले. आले शब्द प्रयोग का केला? एका वाक्यात सांगतो पुढे चलतो. पहिल्या काळामध्ये
वय वाढल्यावर माणसाला दिसत नव्हतं. आणि नाही दिसल्यावर कुठं जायचं? मामा कुठे गेलता हो तुम्ही? गिसाड्याकड, लवाराकड, सुताराकड, मग कुणाकड? आठवत नाही? डॉक्टरकडे. मग डॉक्टरकडे जाताना दिसत होतं का गेल्यावर दिसायला लागलं? कधी? गेल्यावर. हे आमच्या गावात 2 जण आंधळीत गाड्या, किती बी खर्च होऊन द्या मी पैसे भरतो, पण दिसलं पाहिजे. नाही दिसलं मी डबल पैसे घेईन डॉक्टर कोण. डॉक्टर मुळे दिसतं का आपल्याला? अरे डॉक्टर मुळे जर दिसत असतं तर या जगात एक बी आंधळा राहिला नसता. ऐका माय बाप, ऐका, गोड सांगतो. डॉक्टर मुळे दिसत नाही, पण डॉक्टर अनावश्यक आलेला पडदा बाजूला काढतो. याचा अर्थ तुम्हाला जातानाही दिसत होतं, येतानाही दिसतंय, पण जाताना जो पडदा अडवाला होता तो पडदा फक्त डॉक्टरनं काढला. माय दादा, तुमच्या हृदयात राम आहे, पण रामावरती आलेला मायेचा पडदा सद्गुरूनं बाजूला काढला. म्हणून निळोबरायाने आले शब्दाचा प्रयोग केला. पांडुरंगा, माझ्या आयुष्याचं जर पर्व कुणी केलं असेल तर तुकोबरायाने केलं. म्हणून पांडुरंगा, या हृदयामध्ये तुकोबरायाची आस आहे. माझ्या विषयाचं बर्व झालं, अभंगाचं पहिलं बरबे झाले, 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 बरबे झाले. आत्माराम आत्माराम हृदय आले, आत्माराम हृदय आले, आत्माराम हृदय आले. सद्गुरूने कृपाने, सद्गुरूने कृपा केली, 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 सद्गुरूने कृपा केली. टाळी वाजवा एकदा. वाह पांडुरंगा, माझ्या आयुष्याचं बरोबर केलं. कोणी केलं? तुकोबरायानं. सहज असा प्रश्न पडला. मग पांडुरंगा, आमच्या आयुष्याचं बरोबर का बरं होत नसेल? एवढी शंका, समाधान, कीर्तन संपलं. आता ऐका, सगळी जण आपण पांडुरंगाची सेवा करतोय, बरोबर का? देव भेटेल का बरं आपल्याला? खात्रीच नाही. बरं, यदा कदाचित जगाचा मालक जर तुम्हाला भेटला आणि तुमच्या सद्गुरूला ढकलून द्या म्हणला, द्याचाल का नाही? खरं सांग. लका जर वारीला गुरु बदलणारे अवलादी भेटतात आपल्याला, पण निळोबरायानं देव आला तरी परतून पाठवला. याला सद्गुरु निष्ठा असं म्हणतात. आलं का लक्षात? आपलं बरोबर का आहे ना, सोप्या भाषेत सांगतो. एका गावामध्ये कलेक्टर आलता. कलेक्टर कळतो का? कलेक्टर. वा. आणि कलेक्टरने गुरुजी गावात मीटिंग घेतली. सर्व ग्रामस्थ मंडळी, धाराशिव जिल्ह्याचा प्रथम नागरिक या नात्यानं आपल्या अंतरवलीमध्ये उद्याच्याला एक सर्वे होणार आहे. ज्या ज्या भाविकांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, काय पवित्र तुळशीची माळ आहे, त्या सगळ्यांच्या खात्यावर 20-20 लाख रुपये उद्या टाकण्यात येणार आहेत.
किती किती 20-20 लाख. म्हातारी लगी म्हाताऱ्याकडे बघायची. म्हातारा म्हणलं म्हातारी का माझ्याकडे बघत बो. संध्याकाळी जेवताना म्हातारी म्हाताऱ्याला म्हणायची होय व मुगाची आमटी करू का मुगाची. म्हातारा म्हणला म्हातारी लईच ना ते लागते. काय म्हणणं आहे मला तुझं. पोरं बी आपल्याला सांभाळी नाही ती. मला वाटतं तुम्ही माळच घालावा. लखा म्हणला हानतोय पाहुण्याचं देव देव का बाबा. म्हातारी म्हणली खलबाता घेऊन जायची पाळी आली की. काय घेऊन जायची पाळी आली. खलबाता. पण म्हाताराला हुशार होत. म्हातारा म्हणला मी तुला शब्द दिलाय. काय दिलाय. कधी दिलाय. म्हणली काकण बाशिंग सोडताना दिलाय. हाय का ध्यानात तुमच्या. का देऊ ध्यान करून. तुझ्या माझ्या काकणाचं वळलं म्या. फक्त मंत्र बदललाय गुरुजी. म्या जिकडं तिकडं नाही. तू जिकडं जाऊन तिकडं निर्लज्ज जेवणी म्याव. म्हातारा म्हणलं आपण दोघं बी माळा घालू. ईसन 40. म्हातारा म्हणला इथं चुन्याला पैसा नाही तू मध्ये माळ घालू. कशाने पंढरपूरला जाऊ. मला दात होतं ती बी पडलं. म्हणला काय देऊ. म्हातारी म्हणली जुबा कवा कामाला यायची. म्हातारा म्हणलं या जुब्यासाठी जर 3दा हाणली होती म्हणला. हात सकट लावून दिला नव्हता म्हणला. अगं पण तुझा जुब्यावर लय जीव येते. म्हणजे बाया 40 लाख आल्यावर जुब्यातला जुबा करीन म्हणली. कशातला. अय कोपरा कशातला. 40 लाख आल्या बाया म्हणली जुब्यातला जुबा करीन. म्हाताऱ्याने हाताने जुबं काढलं म्हाताऱ्याच्या हातात दिलं. म्हातारा म्हणलं 40 लाख भेटू नाही तर नाही भेटू पण झोबं तर भेटलो. गावातली म्हणलेलं का आता जर सगळ्याला 20 लाख मिळून 5च वारकरी गावात आहेत. आपण र काय केलं. एक जण लई चेत्र होतं गुरुजी. ती मला रात आहे की मध्ये म्हणला रातीत वारकरी हो म्हणला आपण. मग चला म्हणली पंढरपूरला. अख्ख्या गावात एक पिकअप होतं. किती होतं. एक पिकअप वाला गावाच्या पाया पडायचा. बसू नका बसू नका. गुळाला मुंगळ चिटकाव अशी माणसं चिटकली होती. फक्त चाक शिल्लक होती. बरं काय काय चाकावर बसली नव्हती. एक एक म्हणायचा डबल पैसे घेईन एकच पायात घे म्हणायचा. बाकीचा लटको दे म्हणाला. अख्खं गाव पंढरपूरला. कशासाठी. मी भाव सांगतोय बरं का. काय सांगतोय. श्रद्धा भाव आणि निष्ठा बरोबर काय होत नाही त्याच्या विरुद्ध सांगतो. ऐक. गाव कुठे गेलं. पंढरपूरला. एक माळावाला पहाटेच उठवला. 200 माळा ऐकतात म्हणलं कोण उठायचं ना हो गुरुजी. सांगा की मला. काय काय नाही टप्पू माळा घेतल्या. टप्पू मला लांब न दिसली पाहिजे मला कलेक्टरला. माळा घेतल्यावर एक मला गंध द्यावा लागतो की का. गंध बिन लावलं. एक मला थांब हातातली माळ कुठे म्हणला आपल्यावर. कलेक्टरने जर तिथं फॉर्म बाद केला तर हातातली माळ नाही बाद. एवढं पैसे गेलेत मला घे 50-50च्या हातातली माळ घेतली. आणि गुरुजी मी तेव्हा तिथंच होतो बरं का म्हणून सांगतो तुम्हाला. ती म्हणला हातातली माळ जपाय शिकावं लागेल. ते असं नव्हतं जपत गुरुजी. असं नव्हतं जपत. ते असं असं करायचं. असं माझा जोडदार म्हणला महाराज ते असं का करतं. अरे आवलाच चावडीतली म्हणलं. त्याला म्हणलं असं नसतंय असं असं. ते मला महाराज तसं नाही जमत. आपल्याला असं असं जमतंय. मला असं असं. गाव मालकरी झालं सगळं. सकाळ सकाळ अख्खं गाव फ्रेश पैकी गावात. आणि सगळ्याच्या तोंडातनं एकच शब्द रामकृष्ण हरी. अशी इवळायची म्हणतो रामकृष्ण हरी. एक म्हणला कालचं दातातलं निघलं का घरी. गाव मालकरी. आणि बरोबर 10 वाजता कलेक्टर गावात आलो दुसऱ्या दिवशी. आणि जेव्हा गावाकडे बघितलं तेव्हा कलेक्टर रडायला लागले. गुरुजी माझ्या आयुष्यात असलं गाव भेटलं नाही. 100% गाव मालकरी महाराज हो. एक जण म्हणला तुला काय माहिती आम्ही काय नमुन्याचं आहे. तू फक्त पैसे आमच्या नावावर कर. राजा हो तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यातलं पाणी येते. अरे सोन्यासारखं गाव आहे. खालचा एकदम मला इचू हातात धरावा पण गाव हातात धरू नाही मला. ही कवा ठणका दिन. राजा हो काल तुम्हाला सांगितलं मी सगळ्यांच्या खात्यावर 20-20 लाख टाकेन. पण घरी गेल्यावर GR दुसरा आला.
एक म्हणला याच्यामुळे वारकऱ्याच्या नादाला लागत नाही. हे गोड बोलून दिंडीला नेते आणि पिशवी वागून मारिते. अय साहेब काय झालं? शासनाचा GR आला 20 लाख कॅन्सल. म्हातारा आता म्हातारीकडे बघायचं. घरी चल म्हणला तू आता घरीच चल म्हणला. चल घरी म्हणला. म्हातारी म्हाताऱ्याकडे नव्हती बघत कानाला हात लावायचे. मा काय करू का मा? 3 नारळ खाल्लं पण दिलं नव्हतं. जुब्यातला जुबा पाहिजे होता. पण काळजी करू नका. काळजी करू नका म्हणलं पुढच्या माणसात जीवाला. त्यांना 20 लाख नाही 10-10 हजार का व्हायना. अय साहेब म्हणे लवकर सांग बरं BP वाढायला लागलाय. पैसे मिळतील का नाही? साहेब मला रुपया मिळायचा नाही. पण शब्द कोणता आलाय? पण तुमच्या गावाला पूल नाही. एक मला खाला मला पुलात. साहेब मला तो बरोबर ओळखला. शासनानं 20 कोटी रुपयाचा पूल मंजूर केलाय. पण पुलाचं काम चालू करायला पहिलं 5 माळकरी जित्त पुलात घालाय सांगितल्या. एक म्हणला काय म्हणला? अरे कालच माळकरी चालू आहे जित्त पुलात. गुडघीत का ढिगारा लागला. गुरुजी पैशाचा नाही. पैशाचा नाही. अय साहेब आम्ही मालकरीच नव. आम्ही दळणातलं खड आहे म्हणला. खड हायच मालकरी त्याला घाल म्हणला पुलात. एक म्हणला जाऊ दे आपलं पैसे गेलं. मालकरी तरी जिरली का नाही म्हणला. 5 मालकरी होतो ती गावाच्या बाहेर भजन करीत बसलो होतो. त्यांना धरून आणलं. एवढं गोड ऐकान घरी घेऊन जावा. 5 वारकऱ्यांना असं पुढं उभा केलं. साहेबांनी सांगितलं राजा हो गावाच्या कल्याणासाठी तुम्हाला पुलात घालायचंय. 5 वारकऱ्याने हात जोडलं आणि सांगितलं साहेब या सृष्टीचा करता करविता आणि धरता आमचा पंढरीश भगवान परमात्मा आहे. त्या मालकाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. जर त्या मालकाची इच्छा असेल आम्ही पुलात जावं तर साहेब आम्ही सुहकुशीनं पुलात जायला तयार आहे. पण आमचा इतिहास आहे साहेब. आमच्या जनाबाईवर असाच चोरीचा आळ आला होता. पण त्या सुळाचं पाणी पंढरीश भगवान परमात्म्यानं केलं. साहेब जर आमची भक्ती खरी असेल आमच्या जीवाचं जर बर्व झालं असेल आणि आमच्यावर जर सद्गुरूची कृपा असेल साहेब या पुलातनं वाचवणारा आमचा भगवान परमात्मा आहे. आम्हाला खुशाल पुलात घाला. आणि मग साहेबानं पियला सांगितलं अख्ख्या गावातलंही 5च वारकरी खरेत. या 5 जणांच्या नावावर 20 कोटी करून टाक. आणि मग म्हाताऱ्याकडे बघायची. मुर्द्याला थोडा दम निघला नाही म्हणली. याला असता का लगेच त्यालाच पुलात घातला असता का? सांगू दादा हो सांगू. हा भाव महत्वाचा आहे. श्रद्धा महत्वाची आहे. निष्ठा महत्वाची आहे. आणि विश्वास महत्वाचा आहे. कुणाच्या आयुष्याचं बरोबर झालं. ज्ञानोबाच्या आयुष्याचं बरोबर झालं. तुकोबाच्या आयुष्याचं बरोबर झालं. मुक्ताईच्या आयुष्याचं बरोबर झालं. अरे या स्वराज्यासाठी स्वराज्य जमातीसाठी धर्मासाठी देवासाठी मंदिरात कळस दारातली तुळस आणि गोट्यातली गाय वाचवणाऱ्यासाठी माझ्या स्वराज्याच्या मावळ्यांचं आयुष्याचं बर्व झालं. अरे स्वतःसाठी जगला याला किंमत नाही. काळ भयानक होता. मंदिराचा कळस दारातली तुळस आणि गोट्यातली गाय सुरक्षित राहत नव्हती. अरे कोणी यावं कधी यावं माझ्या माईच्या डोक्यावरचा पदराला हात घालावा. माझ्या तरण्या ताण मुलींना 12 दिवसा उचलून न्यावं. रयते ओळखलेली होती. भोसल्यांच्या कुळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेबानं तुळजापूरच्या जगदंबेला नमस केला. आई जगदंबे आई 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 जगदंबे आई. मंदिराचा कळस दारातली तुळस आणि गोट्यातली गाय वाचवण्यासाठी धर्माची पताका उंचवण्यासाठी धारकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी आई एकच मुलगा जन्माला घाल छत्रपती शिवाजी महाराज. कशी जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला
बापाचा बाप मला शिवबा जन्मला तो बापाचा बाप मला शिवबा जन्मला तो बापाचा बाप मला शिवबा जन्मला तो बापाचा बाप मला शिवबा जन्मला कथेची नावठी बापाचा बाप तो बापाचा बाप मला शिवबा जन्मला तो बापाचा बाप मला शिवबा जन्मला बापाचा बाप माझ्या फळाला माझ्या बुद्धी पुण्याई कशी तो बापाचा बाप मला शिवबा जन्मला तो बापाचा बाप बापाचा बाप मला शिवबा जन्मला ओ शिवबा जन्मला मला शिवबा वाह टाळी वाजवा एकदा गुरुजींसाठी वाह अरे महाराष्ट्राचं भाग्य शिवनेरी गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला छत्रपतींच्या आयुष्याचं गर्व झालं एवढंच नव्ह अरे स्वतःच्या मुलाचं लगीन बाजूला ठेवून स्वतःच्या मुलाचं लगीन बाजूला ठेवून कोंढ्यानावर लग्न करणारा आणि उदय भाण्याचा नर्जीचा घोट घेणारा माझ्या तानाजीच्या आयुष्याचं गर्व झालं जन्माला तर सगळीच येतात मरतात पण सगळ्याच आयुष्याचं बर्व होतं असं नाही ज्याच्यावर सद्गुरूची कृपा झाली त्याच्या आयुष्याचं बर्व झालं माझे निळोबराय म्हणतात देवा निक माझ्या तुकोबरायनं सांगितलं नाही तर जी सत्य वस्तू आहे साच वस्तू आहे खरी वस्तू आहे आणि जीवासाठी बरी वस्तू आहे ती वस्तू डोळ्यानं दाखवली अभंगाचं सद्गुरूनी कृपा केली सद्गुरूनी कृपा केली सद्गुरूने कृपा केली सद्गुरूने कृपा सद्गुरूने कृपा केली सद्गुरूने कृपा केली सद्गुरूने कृपा केली सद्गुरूने कृपा केली वस्तू दाविली पै दाविली वस्तू पै दाविली सद्गुरूनी कृपा केली सद्गुरूनी कृपा केली वस्तू डोळा पैदा दिले वस्तू डोळा पैदा दिले सद्गुरूने कृपा केली सद्गुरूने कृपा केली सद्गुरूनी कृपा दाविली वस्तू दाविली डोळा वस्तू दाविली डोळा वस्तू दाविली डोळा सद्गुरूने कृपा केली वस्तू पैदा केली डोळा पैदा डोळा पैदा माय बाप निळोबरा म्हणतात काय केलं सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पै दाविली कोणती वस्तू तर जी वस्तू या देहाचा मालक आहे थोडं रामायणात चला 2 मिनिटं कीर्तन संपलं अजून 5 मिनिटं शिल्लक आहे दिग्गज महाराज मंडळी भैरवीला वेळ त्यांना ठेवतो ऐका दृश्य द्रष्टा आणि दर्शन मान्य तुम्हाला दृश्य द्रष्टा आणि दर्शन ऐका या देहाचं सुख या देहाचं दुःख शेजाऱ्याला कळतं का आपल्याला कळतं
पाय दुखायला कुणाला कळतं? मग आपण पाय आहे का? शरीराचं सुख आणि शरीराचं दुःख हे आपल्याला कळतं. मग आपल्याला होतं का जीवाला होतं? जीवाला होतं. जीवाचा आणि देहाचा काय संबंध आहे? सोपं सांगू का? अजून सोपं. टरपल्याला किंमत कधीपर्यंत? टरपल्याला वा शेंगदाणा काढून घेतलं ती टरपलं कुठं असतं? चुलीला. एकदा या देहातनं आत्मा गेलो ही देह कुठं असतो? मसन वाट्यात. म्हणणे का अय मावशी आपल्याला घरात कधी किंमत आहे? हुस तोर. एकदा झालं की आपला बिचाना गुंडाळायचा आणि दिंड्याला निघायचं. तुमच्या लक्षात बसलं? ऐका, या देहाचं सुख या देहाचं दुःख मी जाणतो. याचा अर्थ असा आहे या देहापेक्षा मी वेगळा आहे. आता सोपं यावर सांगा. तुम्ही मला बघताय मी तुम्हाला बघतोय. मग आपण एक आहे का वेगळं आहे? एक कसं असं आता तुम्ही मला बघताय मी तुम्हाला बघतोय म्हणजे आपण एकामेकापेक्षा वेगळं आहोत. तसं या देहाला मी पाहतोय. देहाचं सुख दुःख मला कळतायत म्हणजे या देहाचा जाणता मी देह नाही. आलं का लक्षात? मग माझ्या सद्गुरूनं काय केलं? मला त्याची जाणीव करून दिली. शेवटचा दृष्टांत कीर्तन संपलं. एक वाघाचं पिल्लू होतं. पंचकरण मधला दृष्टांत आहे बरं का. राग नेण्याचं पंचकरण मधला वाघाचं पिल्लू होतं. वाघाचं पिल्लू आणि ते मेंढ्याच्या कळपात घुसलं होतं. बारक्यापणापासून ते ब्या ब्या ब्याच करायचं. पण एक दिवशी खरंच बिबट्या त्याला भेटला. सगळी मेंढरं पळाली आणि मेंढरावर कोण पळालं? पिल्लू. बिबट्या मला मेंढरं पळत्या ठीक आहे पण ही का पळतोय का? ही माझा जात भाई म्हणला. तो दाबूनच धरला त्याला. का पळतो? म्हणला तू मला खाचील. येड्या मी तुला कसं खाईन म्हणला. मग ह्यांना कसं खाचील? मला ते आपलं शिकार आहे. मी बी मेंढाच आहे. अरे तू ती केवढं आहे तू केवढा आहे? ही मला मी कदाचित मोठा मेंढा असत. अरे येड्या तनला खुर आहे तुला नक आहेत. ही मला कधी कधी मला नक आले असत्याल. अरे त्याची कंबर बघ तुझी कंबर बघ. शेवटी त्याला उचललं तळ्यावर नेलं. कशाला? पाणी प्यायला. कशाला नेलं? काय तुम्ही बिले की पाणी प्याय म्हणतायला काय? पाणी प्याय नेलं बाई. अरे पहिल्या काळात आरसा नव्हता राजा हो. मग त्याला पाण्यात मुंडकं धावलं. बघ तुझं मुंडकं माझं मुंडकं सारखं आहे का म्हणला. का पाणी प्याय नेलं? मी म्हणलं पाणी प्यायचं. पाणी प्याय नेलं. असं ठरलं त्याला. बघ तळ्यात तुझा नाक बघ माझं नाक बघ तुझी मिशी बघ माझी मिशी बघ आणि मेंढर बघ. मग त्याला कळलं होय केला का म्हणला आपण दोघं सारखं आहे. ते ना आपण सारखं नाही. जसं मोठ्या सिंहानं बारक्या सिंहाचा स्वरूपाचा भेद संपवला तसा सद्गुरूनं मी देह आहे हा भेद संपवला आणि सत्वस्तू आमच्या डोळ्यांनी अनुभव आणून दिली. निज वस्तू दाविली माझी मज निज वस्तू दाविली माझी मज निज वस्तू दाविली माझी मज निज वस्तू दाविली. सद्गुरु नायक कृपा मत केली. 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 निज वस्तू दाखवली माझी मज निज वस्तू दाविली माझी मज निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख मज दाविले डोळ माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख मज दाविले डोळ माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख मज दाविले डोळ. निज वस्तू दाविली माझी मज निज वस्तू दाविली माझी मज निज वस्तू दाविली माझे
सुखाचा दागी येणार गो, माझ्या सुखाचा दागी येणार गो, माझ्या सुखाचा दागी येणार गो. वा टाळी वाजवा एकदा. वा वा काय केलं सद्गुरूनं, माझी वस्तू माझ्या डोळ्याला दाखवली. याचा अर्थ असा आहे, देवाचा अनुभव आणून दिला. असाच अनुभव तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या कृपेनं यावं आणि त्यासाठी भक्तीची जोड असावी. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने वरती हात करा मंडळी, हात वरती करा सगळी. वा कळोद्या जिल्ह्याला तालुक्याला अंतरवली गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह काय जोशामध्ये झाला. वा वा सगळी जण राहू द्या, असं मी येतो चहा पिऊन जरा, खाली हात घेऊ नका कोणी. वा 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 अतिशय सुंदर सुंदर. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. घेतलोय खाली हात. बरं घ्या 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 घ्या. तुम्हाला तरी काय म्हणायचं, बायको आमचं घरी ऐका ना, तुम्ही ऐकता हे नशीब आहे आमचं. वा वा वा. ज्यांनी ज्यांनी भजन केलं ते देवासारखी माणसं, आणि ज्यांनी नाही केलं ती महादेवासारखी माणसं. आपलं काय जायचं भाऊ. काय काय बाया म्हणतात आमचा नवरा लय महादेवासारखा आहे. सत्यनारायणाला जाताना रुपया नेतो 10 रुपये करून आणतो. काय महादेवासारखा. वा गावकरी मंडळी, अतिशय प्रेमाचा सप्ताह आहे, गोड वातावरण आहे. या गोड वातावरणामध्ये थोडी एक उणीव वाटते. गेल्या वेळेस मी तुम्हाला उणीव म्हटलं होतं. हे ती एक भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मंदिर उभं व्हावं एवढी तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. वा गोड वातावरण, एवढा जोशात सप्ताह करता. सांगा बरं, आपल्याला जर मोडकंच गरण मोडकंच छप्पर असल्यावर रावटतं का आपल्याला? रावटतं आपल्याला? नाही 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 नाही. आणि मंदिर बांधायचं लय अवघड नाही दादा. हाय, जी एखादा गोवा गुटखा खात असेल तर 1 वर्षभर खायचं नाही. 5,000ची पट्टी होती बघा त्याची. नाही का, थुकण्यावरी 5,000 जातात महाराज. कशावरी? हा, महिला मंडळ फक्त तुम्ही 1 वर्षभर सणाला साड्या घेऊ नका. काही साड्याला कमी का आपल्याकडं? जाईन त्याच्या घरनं साडी, ते निर्याची साडी घेऊन येत आहे. आमच्या डोक्याची टोपी कुणी काढे नाही. वर्ष श्राद्धाला लोक टोप्या आणतात गुरुजी, ती पाणी चाळायचे बी कामाच्या राहत नाही. काय टोप्या घालतात राव लोक. वा महिला मंडळ तुमच्याही चरणावर नतमस्तक होतो. 1 वर्ष नवीन साड्या घेऊ नका, पण आपल्या गावच्या मंदिराला भरभरून दान द्या. गावामध्ये एक भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मंदिर व्हावं एवढी तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. तुकोबरायाच्या चरणी प्रार्थना करतो. ज्ञानोबरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि संतांना शरण जातो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. म्हणा मोरे साहेब म्हणा. निळमाने मी निष्कामा, निळमाने मी निष्कामा,
सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली परिपूर्ण आत्मदान परिपूर्ण आत्मदान सद्गुरु कृपा केली सद्गुरु कृपा केली वस्तू डोळा लाविली
तुकाराम बरवे झाले आत्माराम हृदय आले सद्गुरु होणे कृपा केली वस्तू डोळा पैदाविली येता अवकाश येतावे निळोबरायाच्या भंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या भंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा आठास नाही, पण जे सत्य होतं साच होतं आणि खरं होतं आणि बरं होतं सद्गुरूच्या पायाचा प्रसाद होता. बोलत असताना माझ्या मुखातून एखादा अपशब्द गेला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील, किंबहुना चुकीची माहिती माझ्याकडून गेली असेल तर लेकरू समजा तुमच्या पुढं पदर पसरतो, चुकलेला शब्द माझ्या झोळीत टाका याचं गाठोडं बांधतो आणि कुठंतरी परांड्यात टाकून करमायाला निघून जातो. पण जे सत्य आहे साच आहे खरं आहे आणि बरं आहे माझ्या सद्गुरूच्या पायाचा प्रसाद आहे. हा खेळ नव्हे एकुल्याचा. वा, खऱ्या अर्थानं माझ्याकडे शब्द नाहीत. धन्यवाद गुरुवारी आसारामजी महाराज साबळे, त्यांचेच पटशिष्य, उपस्थित सर्वच गुणीजन, गायनाचार्य मंडळी, महाराज मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, हार्मोनियम वादक, यूट्यूबवाले दादा, लाईक करा बाबाला, जरा आलाय गावात तर वाढू द्या थोडंशे 500 त्याचं बे बिचाऱ्याचं. वा, पोरग मागापासून एकटंच उभा आहे. हो, विचार करा होते त्याचं, त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा वा वा. म्हणजे उद्या माझ्या चांगल्या चांगल्या क्लिपा काढेन. कोणती क्लिप काय दिन सांगता येत नाही. हो, वा वा, गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. त्या दादासाठी पण एकदा टाळ्या वाजवा. वा, अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे. आणि पुनश्च एकदा तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनात हवा, कधी न गॅप पडावा. ही सगळ्यांच्या चरणी मार्तरायाच्या चरणी प्रार्थना, घडलेली छोटीशी वाघ पुष्पांजली. महाराष्ट्राचा अरे सह्याद्रीचा छावा राजा शिवछत्रपतीचं निस्मित करू शेवेला याच ठिकाणी पूर्णविराम.